रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. प्रोकॅरियोटमध्ये लॅक ऑपेरॉनचं रेग्युलेशन कसं होतं किंवा युकॅरियोटमध्ये कोणत्या कोणत्या लेवलला जीनचं रेग्युलेशन केलं जाऊ शकतं हे आपण स्टडी केलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत जिनोमिक्स. जिनोमिक्स काय आहे? जिनोमिक्स इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ द जिनोम. मग जिनोम काय आहेत? जिनोम इज द जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ द ऑर्गॅनिझम. जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ एन ऑर्गॅनिझम म्हणजेच होल सेट ऑफ जीन्सचा अभ्यास करणे एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझममध्ये, यालाच आपण जिनोम असं म्हणतो. जिनोम ही कन्सेप्ट एच विंकलर यांनी मांडली. जिनोम म्हणजेच एक कंप्लीट सेट आहे क्रोमोझोमचा, ज्याला आपण म्हणू शकतो हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स. म्हणजे ज्यावेळेस आपण जिनोम कन्सिडर करतो, आपण हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स कन्सिडर करतो. जसं की आपण लिंकेज ग्रुपमध्ये स्टडी केलेला आहे. लिंकेज ग्रुपमध्ये आपण हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम्सला एक लिंकेज ग्रुप कन्सिडर करतो. ठीक आहे, जसं की ह्युमनमध्ये 23 लिंकेज ग्रुप असतील, कारण हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम नंबर हा 23 आहे ह्युमनमध्ये. ठीक आहे, तर जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ एन ऑर्गॅनिझम और the one complete set of chromosome, haploid number of chromosome or monoploid number of chromosome can be considered as the genome. जिनोम मध्ये एका हॅप्लॉइड सेटवर असलेले सर्व जीन्स आपण कन्सिडर करतो. या जीन्सचं मॅपिंग करणं किंवा या जीन्सचं क्रोमोझोमवर लोकेशन काय आहे याचा स्टडी या जिनोमिक्समध्ये केला जातो. ही टर्म जिनोमिक्स TH रॉड्रिक यांनी प्रपोज केली. स्टडी ऑफ जिनोम्सलाच आपण जिनोमिक्स असं म्हटलेलं आहे. जिनोमिक्सच्या दोन ब्रांचेस येतात. एक आहे स्ट्रक्चरल जिनोमिक्स आणि दुसरा आहे फंक्शनल जिनोमिक्स. स्ट्रक्चरल जिनोमिक्स म्हणजेच जीन जे असतील, वेगवेगळ्या क्रोमोझोमवर असणारे जे जीन्स असतील, त्या जीन्सचं लोकेशन डिटरमाइन करणे, त्या जीन्सचं ॲनालिसिस करणे, त्या जीन्सचं सिक्वेन्सिंग करणे, हे स्ट्रक्चरल जिनोमिक्स आहे. So genomics is the study of genome through their analysis, sequencing and mapping of the genes. आता sequencing of genes काय आहेत? Sequencing of genes म्हणजे एखादा जो जीन असेल तो किती न्यूक्लिओटाइड्सने बनलेला आहे. तुम्हाला माहिती आहे ॲडेनिन, गॉनिन, थायमिन, सायटोसिन यांनी जीन जे असतात ते बनलेले असतात. तर एखाद्या जीनमध्ये किती न्यूक्लिओटाइडचे बेस पेअर आहेत. ओके, त्या जीन्स चे जे न्यूक्लिओटाइड बेस पेअर आहेत कोणते कोणते अमायनो ॲसिड स्पेसिफाय करतात, हे झालं त्याचं सिक्वेन्सिंग. ठीक आहे, आणि तो जो जीन आहे तो कोणत्या क्रोमोझोमवर प्रेझेंट आहे आणि त्या क्रोमोझोमवर त्या जीनचं लोकेशन कोणतं आहे. लोकेशन कोणतं आहे म्हणजे काय? सपोज एखादा क्रोमोझोम असेल तर या क्रोमोझोमवर हा जीन कुठे प्रेझेंट आहे, त्याच्या शेजारी कोणते जीन्स आहेत. ओके, या पद्धतीने त्या जीनचं लोकेशन सुद्धा डिटरमाइन केलं जातं. याला म्हणतात मॅपिंग ऑफ द जीन. ठीक आहे, यामध्ये जीनचं लोकेशन डिटरमाइन केलं जातं. फिजिकल डिस्टन्स जे असेल एखाद्या जीनचं त्या दुसऱ्या जीनपासून किती आहे हे सुद्धा लोकेट केलं जाऊ शकतं बाय युजिंग द मॅपिंग टेक्निक. ठीक आहे, फिजिकल मॅपिंग केलं जातं जीन्सचं सिक्वेन्सिंग केलं जातं आणि या पद्धतीने जीन्सचं ॲनालिसिस केलं जातं. ते कोणते अमायनो ॲसिड कोड करतात, कोणतं प्रोटीन त्यापासून फॉर्म होतं, प्रोटीन हे नॉर्मल आहे, ॲबनॉर्मल आहे, वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये या जीन्स प्रेझेंट आहेत का, त्यांचं कंपॅरिझन केलं जातं. ठीक आहे, तर मग ही जी ब्रांच आहे, ज्या ब्रांचमध्ये ॲनालिसिस केलं जातं जीन्सचं, सिक्वेन्सिंग केलं जातं जीन्सचं आणि मॅपिंग केलं जातं, अशा ब्रांचला आपण स्ट्रक्चरल जिनोमिक्स असं म्हणतो. स्ट्रक्चरल जिनोमिक्समध्ये वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्सच्या हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्सचा अभ्यास केला गेला आणि त्यावर प्रेझेंट असलेल्या जीन्सचं कंपॅरिझन केलं गेलं. फॉर एक्झाम्पल, ह्युमनच्या जीन्सचा तर मॅपिंग केलं गेलंच, त्याचबरोबर अरॅबिडोप्सिस थॅलियाना ही एक प्लांट आहे, एक रिप्रेझेंटेटिव्ह प्लांट आहे अरॅबिडोप्सिस थॅलियाना. या प्लांटच्या जिनोम्सचा सुद्धा अभ्यास केला गेला. प्लांटचं नाव पहा काय, अरॅबिडोप्सिस थॅलियाना. या प्लांट्सच्या सुद्धा जिनोमचा अभ्यास केला गेला. या प्लांट बरोबर ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर ही जी फ्रूट फ्लाय आहे, या फ्रूट फ्लायच्या सुद्धा जिनोमचा अभ्यास केला गेला. त्यानंतर माऊस म्हणजेच मस मस्क्युलस याच्या जिनोमचा सुद्धा अभ्यास केला गेला. वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स जे आहेत, प्लांटमधले रिप्रेझेंटेटिव्ह ऑर्गॅनिझम, फंगायमधले रिप्रेझेंटेटिव्ह ऑर्गॅनिझम, फंगायमध्ये ईस्टच्या जिनोमचा अभ्यास केला जातो. जनरली सॅकॅरोमायसिस सेरिवेसिसचा अभ्यास केला जातो. ठीक आहे, ॲनिमल्समध्ये
जनरली माऊस आणि ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर, झुलॉजीमध्ये ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर आणि माऊस यांच्या जिनोमचा अभ्यास केला जातो. तर यांचं कंपॅरिझन केलं गेलं आणि वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये असलेल्या जीनमध्ये काही सिमिलॅरिटी आहे का याचा अभ्यास केला गेला. हे आहे स्ट्रक्चरल जिनोमिक्स. ठीक आहे. आता फंक्शनल जिनोमिक्स म्हणजे काय? स्ट्रक्चरल जिनोमिक्समध्ये फक्त स्ट्रक्चर कन्सिडर केलं जातं. तर फंक्शनल जिनोमिक्स म्हणजे काय? फंक्शनल जिनोमिक्स म्हणजे हे जे जीन्स असतील वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये किंवा एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझममध्ये असणारे जे जीन्स आहेत त्या जीन्सचे फंक्शन काय आहेत आणि त्या जीनमध्ये जर काही म्युटेटेड फॉर्म असतील तर त्या म्युटेटेड फॉर्ममुळे काय रिस्पॉन्सेस क्रिएट होतात. फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं असेल कालच्या लेक्चरमध्ये सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया जो आहे यामध्ये एका जीनमध्ये म्युटेशन झालं, ग्लुटामिक ॲसिड कोड करणारा जो कोडॉन आहे त्या कोडॉनमध्ये म्युटेशन झालं आणि त्या ठिकाणी बनायला लागला व्हॅलिन कोड करणारा कोडॉन. यामुळे काय झालं, ग्लुटामिक ॲसिडला जर व्हॅलिनने पॉलिपेप्टाइडमध्ये रिप्लेस केलं तर प्रोटीनची जी चेन आहे ती ॲबनॉर्मल फॉर्म होणार आहे आणि त्यामुळे सिकल सेल ॲनिमिया होणार आहे. कळतंय? म्हणजे फंक्शनचा अभ्यास करणे, एखाद्या पर्टिक्युलर जीनचा फंक्शनचा अभ्यास करणे म्हणजेच फंक्शनल जिनोमिक्स आहे. ठीक आहे. स्ट्रक्चरचा अभ्यास करणे म्हणजे जीनचं ॲनालिसिस करणे, जीनचं लोकेशन डिटरमाइन करणे म्हणजे त्याचं मॅपिंग करणे, सिक्वेन्सिंग करणे, हे सर्व पार्ट्स येतात स्ट्रक्चरल जिनोमिक्समध्ये. फंक्शनल जिनोमिक्समध्ये त्या जीन्सचे फंक्शनचा अभ्यास करणे, त्या जीनमध्ये जर काही म्युटेशन झालेले असतील तर ते म्युटेटेड फॉर्म जे आहेत त्यामुळे कोणती ॲबनॉर्मॅलिटी येते किंवा म्युटेटेड फॉर्ममुळे कोणता गेन ऑफ फंक्शन होतो, हे सर्व काही फंक्शनल जिनोमिक्समध्ये स्टडी केलं जातं. आता या जिनोमिक्स ही जी ब्रांच आहे याचे काय ॲप्लिकेशन्स आहेत, काय बेनिफिट होऊ शकतात या ब्रांचचे आपल्याला? पहिलं ॲप्लिकेशन आहे की जिनोमिक्सचा वापर करून आपण ट्रान्सजेनिक क्रॉप तयार करू शकतो. ट्रान्सजेनिक क्रॉप्स म्हणजे अशा क्रॉप्स की ज्यामध्ये दुसऱ्या एखाद्या ऑर्गॅनिझमचा जीन इंट्रोड्यूस केला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल बीटी कॉटन असेल, बीटी टोबॅको असेल किंवा बीटी टोमॅटो असेल, बीटी ब्रिंजल असेल, हे सर्व फॉर्म केले जाऊ शकतात बाय ट्रान्सफर ऑफ द जीन फ्रॉम द बॅक्टेरिया बॅसिलस थुरिंजेन्सिस इनटू द प्लांट. जे काही डायकॉटिलिडॉनस प्लांट आहेत जनरली त्यांच्यामध्ये बॅसिलस थुरिंजेन्सिस नावाच्या बॅक्टेरियापासून आपण जीन ट्रान्सफर करू शकतो आणि ज्यावेळेस आपल्याला असं वेगवेगळ्या जीन्सबद्दल इन्फॉर्मेशन अवेलेबल असते आपण ट्रान्सजेनिक प्लांट तयार करू शकतो, ट्रान्सजेनिक क्रॉप्स इथे बनवू शकतो. दुसरं एक्झाम्पल देता येईल ट्रान्सजेनिक क्रॉपचं, गोल्डन राईसमध्ये प्रोव्हिटॅमिन ए तयार करणारे जीन्स इंट्रोड्यूस केले गेले. जर हा गोल्डन राईस एखाद्याच्या डाएटमध्ये म्हणजे खाण्यामध्ये आला तर त्याला व्हिटॅमिन ए ची कमतरता होणार नाही, त्याला व्हिटॅमिन ए मिळेल त्या गोल्डन राईसद्वारे. दुसरं आहे की याद्वारे ज्या जीन्सचा आपण अभ्यास करतो, ज्या जीन्सचा आपण फंक्शन स्टडी करतो किंवा स्ट्रक्चर स्टडी करतो, हे जीन्स फॉरेन्सिक ॲनालिसिससाठी वापरले जाऊ शकतात. फॉरेन्सिक ॲनालिसिसच्या काही टेक्निक आहेत जसे की DNA फिंगरप्रिंटिंग. या टेक्निकमध्ये लागणारे जे काही मार्कर जीन्स असतात हे मार्कर जीन्स आपण वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्सपासून मिळू शकतो. जिनोमिक्सच्या अभ्यासामध्ये जे सिक्वेन्सिंग करून मिळालेले पर्टिक्युलर जीन्स आहेत या जीन्सचा किंवा मार्कर जीन्सचा आपण वापर फॉरेन्सिक ॲनालिसिसच्या टेक्निकमध्ये करू शकतो. पुढचा यूज आहे मायक्रोबियल जेनेटिक इंजिनिअरिंग. मायक्रोबियल जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजेच जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये आपण युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्सचे जीन्स इंट्रोड्यूस करू शकतो आणि एखादा पर्टिक्युलर एन्झाईम, पर्टिक्युलर थेरॉटिक जे प्रोटीन असेल किंवा मेडिसिनल प्रोटीन असेल ते प्रोटीन आपण मायक्रोब्सच्या बॉडीमध्ये तयार करू शकतो किंवा मायक्रोब्सपासून त्यांचं प्रोडक्शन करू शकतो. हे आहे मायक्रोबियल जेनेटिक इंजिनिअरिंग. या पद्धतीने जिनोमिक्स ही जी ब्रांच आहे हे ट्रान्सजेनिक क्रॉप बनवण्यासाठी किंवा फॉरेन्सिक ॲनालिसिसच्या टेक्निकमध्ये किंवा मायक्रोब्सपासून वेगवेगळे प्रॉडक्ट मिळवण्यामध्ये आपल्याला हेल्पफुल ठरू शकते. जिनोमचा आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण पाहूयात ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. ह्युमन जिनोम प्रोजेक्टचा एम होता ह्युमनचा जिनोम जो आहे त्यांचा अभ्यास करणे किंवा जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ह्युमनचं जे आहे त्याची कंप्लीट इन्फॉर्मेशन मिळवणे. हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट 1990 मध्ये स्टार्ट केला गेला, इनिशिएट केला गेला बाय द इंटरनॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशन. ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशन जे आहेत HUGO या इंटरनॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशनने 1990 मध्ये ह्युमन जिनोम प्रोजेक्ट स्टार्ट केला
with the help of the US Department of Energy and the National Institute of Health. US डिपार्टमेंट ऑफ एनर्जी आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांच्याबरोबर ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशनने हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट स्टार्ट केला 1990 मध्ये आणि हा प्रोजेक्ट 1990 पासून 2003 पर्यंत कंप्लीट केला गेला. एम काय होतं या प्रोजेक्टचं? पहिला एम होतं की जो एंटायर ह्युमन जिनोम आहे या एंटायर ह्युमन जिनोमचं मॅपिंग करणे. मॅपिंग करणे म्हणजेच सिक्वेन्सिंग करणे, हे लक्षात घ्या. मॅपिंग करणे म्हणजे सिक्वेन्सिंग करणे आणि सिक्वेन्सिंग करणे म्हणजे फर्स्ट क्रोमोझोम पासून 23rd नंबरचा जो क्रोमोझोम असेल, कारण जिनोम मध्ये आपण हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम कन्सिडर करतो, जेवढे क्रोमोझोम असतील त्या प्रत्येक क्रोमोझोम मध्ये किती न्यूक्लिओटाइड आहेत हे मॅप करणे, कोणत्या न्यूक्लिओटाइड नंतर कोणता न्यूक्लिओटाइड आहे हे मॅप करणे म्हणजे सिक्वेन्सिंग करणे. असं पूर्ण जिनोमसाठी सिक्वेन्सिंग करणं हा पहिला एम होता. सिक्वेन्सिंग करणे, मॅपिंग करणे. आणि सिक्वेन्सिंग केल्यानंतर हे जे न्यूक्लिओटाइडचे सिक्वेन्सेस आहेत, पर्टिक्युलर जे सिक्वेन्सेस आहेत किंवा एखाद्या जीनचे जे सिक्वेन्सेस आहेत त्यापासनं कोणतं प्रोटीन फॉर्म होतं, त्या प्रोटीनचं फंक्शन काय आहे हे सुद्धा एम होतं. ठीक आहे. त्यानंतर त्या क्रोमोझोमवर असणारे जे जीन्स असतील, सपोज हा एखादा क्रोमोझोम आहे तर या जीनवर, या क्रोमोझोमवर जर 100 जीन असतील तर कोणत्या जीनचं लोकेशन कुठे आहे हे सुद्धा डिटरमाइन केलं गेलं. फिजिकल डिस्टन्स बिटवीन द टू जीन्स काय आहे हे सुद्धा डिटरमाइन केलं गेलं. जनरली फिजिकल डिस्टन्स बिटवीन द टू जीन्स या युनिटमध्ये मोजलं जातं, त्याला सेंटीमॉर्गन युनिट असं म्हणतात. CM, सेंटीमॉर्गन युनिट. मला माहिती मॉर्गन यांनी फिजिकल डिस्टन्स मॅपिंगची मेथड शोधून काढली होती म्हणून त्याला सेंटीमॉर्गन असं नाव दिलं गेलं. नेक्स्ट एम होतं याचं की ही जी इन्फॉर्मेशन मिळणार आहे, खूप सारी जी ह्यूज इन्फॉर्मेशन मिळणार आहे, ह्यूज डेटा मिळणार आहे, या डेटाच्या ॲनालिसिससाठी टूल्स आणि टेक्निक डेव्हलप करणे. या टूल्स आणि टेक्निक डेव्हलप करण्यामुळे एक नवीन ब्रांच बायोलॉजीची डेव्हलप झाली. त्या ब्रांचला म्हणतात बायो इन्फॉर्मॅटिक्स. बायो इन्फॉर्मॅटिक्स या ब्रांचमध्ये वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमकडनं जो काही जेनेटिक डेटा मिळणार आहे, न्यूक्लिओटाइडच्या सिक्वेन्सेस मिळणार आहेत, या सिक्वेन्स ज्या आहेत यांचं ॲनालिसिस करण्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर्स डेव्हलप केले गेले. वेगवेगळे सॉफ्टवेअर्स डेव्हलप केले गेले, टूल्स आणि टेक्निक डेव्हलप केल्या गेल्या. त्यानंतर ही जी टेक्नॉलॉजी आहे, ही जी टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली जिनोमच्या अभ्यासानंतर वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमचं कंपॅरिझन सुद्धा केलं गेलं, वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमच्या जिनोमचं ॲनालिसिस केलं गेलं आणि त्याद्वारे जी काही टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे ही टेक्नॉलॉजी खूप साऱ्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज बरोबर किंवा खूप साऱ्या बायोटेक्नॉलॉजिकल इंडस्ट्री बरोबर शेअर केली गेली. कारण ह्या ज्या इंडस्ट्रीज असतील किंवा ज्या रिसर्च लॅब असतील त्या असं काही प्रॉडक्ट बनवू शकतील ज्यामुळे ह्युमनला बेनिफिट होऊ शकतो. ठीक आहे. म्हणून ही जी काही इन्फॉर्मेशन मिळालेली आहे या इन्फॉर्मेशनला किंवा ही जी टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे या टेक्नॉलॉजीला रिलेटेड जे सेक्टर्स असतील, मेडिसिनल सेक्टर्स असतील किंवा फर्मेंटेशन सेक्टर्स असतील किंवा जिथे प्रॉडक्ट तयार केले जातात असे जे सेक्टर्स असतील, या सेक्टर बरोबर किंवा रिसर्च लॅब बरोबर या इन्फॉर्मेशनला शेअर करणे हा सुद्धा एक एम होता या ह्युमन जिनोम प्रोजेक्टचा. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट केला गेला, त्याद्वारे खूप सारी इन्फॉर्मेशन रिव्हील झाली. खूप सारी इन्फॉर्मेशन मिळाली की कोणता जीन कोणतं फंक्शन करतो, त्या जीनपासून कोणतं प्रॉडक्ट मिळणार आहे, एखाद्याला जर जेनेटिक डिसऑर्डर असेल तर त्याच्या मागचं कारण काय असू शकतं. अशी ही जी इन्फॉर्मेशन अवेलेबल झाली ह्युमन जिनोम प्रोजेक्टमुळे, या इन्फॉर्मेशनचा काही इंडस्ट्रीज गैरफायदा सुद्धा घेऊ शकतात. काही असं प्रॉडक्ट बनवू शकतात जे दुसऱ्या ऑर्गॅनिझमसाठी हार्मफुल असू शकतं. बरोबर. मग याद्वारे जे काही लीगल डिस्प्यूट होणार आहेत किंवा इथिकल इश्यूज होणार आहेत किंवा जे सोशल इश्यूज होणार आहेत, या सर्व सोशल इश्यूज पासून सोशल इश्यूज बद्दल अवेअर असणं आणि याबद्दल इन्फॉर्मेशन लोकांमध्ये स्प्रेड करणं हा सुद्धा एक ह्युमन जिनोम प्रोजेक्टचा एम होता. ठीक आहे. सो काय काय एम होते? मॅपिंग द एंटायर जिनोम. नेक्स्ट, मॅपिंग केल्यानंतर जी काही डेटा मिळणार आहे त्या इन्फॉर्मेशनला स्टोअर करणे, त्या इन्फॉर्मेशनचा ॲनालिसिस करण्यासाठी वेगवेगळ्या टूल्स आणि टेक्निकचा वापर करणे, ही जी टेक्नॉलॉजी आहे रिलेटेड सेक्टरमध्ये स्प्रेड करणे
आणि जे काही लीगल, इथिकल किंवा सोशल इश्यूज याद्वारे क्रिएट होणार आहेत, नवीन काही ऑर्गॅनिझम्स आपण जर डेव्हलप केले, जर काही बॅक्टेरिया डेव्हलप केले गेले ज्यांच्यामध्ये काही वेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा व्हायरस डेव्हलप केले गेले, तर याद्वारे जे काही लीगल इथिकल इश्यूज होणार आहेत, या लीगल इथिकल इश्यूजबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणे. जिनोम प्रोजेक्टचा इम्पॅक्ट बायो इन्फॉर्मॅटिक्सच्या फील्डमध्ये, मेडिसिनल फील्डमध्ये, बायोटेक्नॉलॉजी किंवा लाईफ सायन्सशी रिलेटेड ज्या फील्ड आहेत या फील्डमध्ये दिसला. ह्युमन जिनोमच्या प्रोजेक्टचा कंपॅरेटिव्ह स्टडीमध्ये सुद्धा खूप यूज झाला. ही जी कंपॅरेटिव्ह स्टडी आहे वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये केली गेली. ह्युमनच्या जिनोमचं ॲनालिसिस केलं गेलं. ह्युमनच्या जिनोम बरोबरच ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर जी एक फ्रूट फ्लाय आहे, हिच्या जिनोमचं ॲनालिसिस केलं गेलं. ॲराबिडोप्सिस थॅलियाना जी एक प्लांट आहे, रिप्रेझेंटेटिव्ह प्लांट आहे, त्या प्लांटच्या जिनोमचा सुद्धा अभ्यास केला गेला. मस्क्युलस म्हणजेच जो माऊस आहे त्याच्या सुद्धा जिनोमचा अभ्यास केला गेला. ईस्टच्या जिनोमचा अभ्यास केला गेला. असे जे वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स आहेत यांच्या जिनोमचं सिक्वेन्सिंग केलं गेलं, ॲनालिसिस केलं गेलं आणि या वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्सच्या जिनोमचा ह्युमन जिनोम बरोबर कंपॅरिझन केलं गेलं, कंपॅरेटिव्ह स्टडी केला गेला. या कंपॅरेटिव्ह स्टडीमधनं एक ऑब्झर्व झालं की नंबर ऑफ बेस पेअर जास्त झाल्या म्हणजे ऑर्गॅनिझम कॉम्प्लेक्स होतो असं नाही. काही ऑर्गॅनिझम्स हे आपल्यापेक्षा लेस कॉम्प्लेक्स आहेत, पण त्यांच्याकडे जो जिनोम आहे त्याच्याकडे नंबर ऑफ बेस पेअर्स जास्त आहेत. काही प्लांटमध्ये नंबर ऑफ बेस पेअर्स हे ह्युमनपेक्षाही जास्त आहेत किंवा काही ऑर्गॅनिझम्समध्ये नंबर ऑफ बेस पेअर्स ह्युमन इतकेच आहेत, तरीसुद्धा ते ऑर्गॅनिझम्स ह्युमन एवढे कॉम्प्लेक्स नाही आहेत. याचाच अर्थ की जो नंबर ऑफ बेस पेअर्स आहेत किंवा नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड डिसाइड करत नाहीत की ऑर्गॅनिझम हा कॉम्प्लेक्स असेल की नाही. ठीक आहे. आणि या कंपॅरेटिव्ह स्टडीद्वारे आपल्याला ह्युमन इव्होल्यूशन कसं झालं असेल किंवा ह्युमन इव्होल्यूशनमध्ये कोणत्या कोणत्या जीन्सचा इम्पॉर्टंट रोल असेल याची इन्फॉर्मेशन मिळाली. ह्युमन जिनोम प्रोजेक्टचा आपण अभ्यास केलेला आहे. या लेसनमधला एक शेवटचा पॉईंट आहे DNA फिंगरप्रिंटिंग. याबद्दल आपण डिस्कस करूयात. फिंगरप्रिंट काय असतं? फिंगरप्रिंट म्हणजे प्रत्येक व्यक्ती जो असेल त्याच्या हातावर असलेल्या ज्या रेषा असतात यालाच आपण फिंगरप्रिंट असं म्हणतो. या फिंगरप्रिंट त्या पर्टिक्युलर पर्सनसाठी युनिक असतात. तसाच जो DNA आहे प्रत्येक पर्सनचा हा एक युनिक मोलेक्यूल आहे. जर आपण एक स्पीशीज कन्सिडर केली, फॉर एक्झाम्पल ह्युमन ही एक स्पीशीज आहे, बरोबर. या ह्युमन या स्पीशीजमध्ये असलेले जेवढे काही ऑर्गॅनिझम्स असतील, जेवढे काही इंडिव्हिज्युअल्स असतील, या इंडिव्हिज्युअलमध्ये 99.99% DNA हा सेम आहे, सारखा आहे. परंतु जो 0.01%चा जो DNA आहे यामध्ये असलेला जो डिफरन्स आहे, या डिफरन्समुळे प्रत्येकाचा DNA हा डिफरंट आहे. आणि हा जो डिफरन्स आहे DNA मधला, हा त्या पर्सनच्या आयडेंटिफिकेशनमध्ये हेल्प करू शकतो. म्हणजेच DNA हा फिंगरप्रिंट सारखा यूज केला जाऊ शकतो. आणि ही जी टेक्निक आहे या टेक्निकलाच DNA फिंगरप्रिंटिंग असं म्हणतात. DNA फिंगरप्रिंटिंग ही टेक्निक सर्वात पहिले इंट्रोड्यूस केली ॲलेक्स जाफ्रेज यांनी. परंतु इंडियामध्ये ही टेक्निक डेव्हलप केली डॉक्टर लालजी सिंग यांनी. डॉक्टर लालजी सिंग यांनी DNA फिंगरप्रिंटिंग इंडियामध्ये डेव्हलप केली बाय यूजिंग अ प्रोब. प्रोब म्हणजे एक DNA असतो जो या DNA फिंगरप्रिंटिंग टेक्निकमध्ये वापरला जातो. हा DNA जो DNA फिंगरप्रिंटिंग टेक्निकमध्ये वापरला जातो हा फिमेल बँडेड क्रेट स्नेकच्या Y क्रोमोझोम पासून डॉक्टर लालजी सिंग यांनी मिळवला आणि इंडियामध्ये DNA फिंगरप्रिंटिंग टेक्निक वापरली जाऊ लागली. DNA फिंगरप्रिंटिंगचं प्रिन्सिपल काय आहे? प्रत्येक जो इंडिव्हिज्युअल आहे त्या इंडिव्हिज्युअलमध्ये असणारा जो DNA आहे, या DNA मध्ये काही सिक्वेन्सेस, काही न्यूक्लियोटाइडचे सिक्वेन्सेस हे व्हॅरी करतात. हे जे न्यूक्लियोटाइडचे सिक्वेन्सेस असतात यांनाच व्हेरिएबल नंबर टँडम रिपीट्स असं म्हणतात. VNTR इज द बेसिस और इज द प्रिन्सिपल ऑफ दिस DNA फिंगरप्रिंटिंग टेक्निक. VNTR काय आहेत? VNTRचा लॉंग फॉर्म असतो व्हेरिएबल नंबर टँडम रिपीट्स. प्रत्येक पर्सनमध्ये DNA मध्ये काही सिक्वेन्सेस अशा आहेत ज्या सारख्या सारख्या रिपीट झालेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल हा जर DNA असेल तर या DNA मध्ये एखादी पर्टिक्युलर सिक्वेन्स
एखाद्या पर्सनमध्ये ही 20 न्यूक्लिओटाइडची असू शकते. 20 न्यूक्लिओटाइडची एखादी सिक्वेन्स आहे. फॉर एक्झाम्पल GAA GAA TA GA TA GA ए अशी काहीतरी सिक्वेन्स आहे. सपोज हे 20 न्यूक्लिओटाइड आहेत असं तुम्ही कन्सिडर करा. जर ही 20 न्यूक्लिओटाइडची सिक्वेन्स एखाद्या ए नावाच्या पर्सनमध्ये असेल तर दुसऱ्या बी नावाच्या पर्सनमध्ये दुसरी सिक्वेन्स असू शकते जे 20 न्यूक्लिओटाइडची असेल. याकडे GAA आहे, दुसऱ्याकडे TAA असू शकते. समजतंय? तिसऱ्या पर्सनमध्ये हीच 20 न्यूक्लिओटाइडची सिक्वेन्स ही वेगळ्या न्यूक्लिओटाइडने बनलेली असू शकते. आता इथे हाच डिफरन्स नाही आहे, इथे आणखी डिफरन्स आहे. सपोज एका पर्सनमध्ये ही 20 न्यूक्लिओटाइडची सिक्वेन्स असेल तर दुसऱ्या पर्सनमध्ये ती 21 न्यूक्लिओटाइडची सिक्वेन्स असू शकते. तिसऱ्या पर्सनमध्ये ती 22 न्यूक्लिओटाइडची सिक्वेन्स असू शकते. चौथ्या पर्सनमध्ये ती 23 न्यूक्लिओटाइडची सिक्वेन्स असू शकते. अशा काही सिक्वेन्सेस सारख्या ठराविक डिस्टन्स नंतर रिपीट झालेल्या असतात प्रत्येक पर्सनमध्ये. जर ए या पर्सनमध्ये ही 20 न्यूक्लिओटाइडची सिक्वेन्स आहे, ही इथे रिपीट झाली, पुन्हा थोड्या डीएनएच्या डिस्टन्स नंतर पुन्हा 20 न्यूक्लिओटाइडची सिक्वेन्स रिपीट होईल, पुन्हा त्याच्या डीएनएमध्ये 20 न्यूक्लिओटाइडची ही जी सिक्वेन्स असेल पुन्हा रिपीट होईल. दुसऱ्या पर्सनमध्ये अशी सिक्वेन्स ही 21 न्यूक्लिओटाइडची असू शकते. तिसऱ्या पर्सनमध्ये ती 100 न्यूक्लिओटाइडची असू शकते. चौथ्या पर्सनमध्ये ही 101 न्यूक्लिओटाइडची असू शकते. पाचव्या पर्सनमध्ये ती 200 न्यूक्लिओटाइडची असू शकते. म्हणजे प्रत्येक पर्सनमध्ये ही जी न्यूक्लिओटाइडची सिक्वेन्स आहे ती युनिक आहे. त्या पर्सनमध्ये त्याच प्रकारची न्यूक्लिओटाइडची सिक्वेन्स रिपीट झालेली असते. परंतु सर्व पर्सनमध्ये सर्व जे काही ह्युमन असतील यांच्यामध्ये ही सिक्वेन्स सारख्या प्रमाणात रिपीट झालेली नसणार आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये नंबर ऑफ रिपिटेशन्स या सिक्वेन्सचे वेगवेगळे असणार आहेत. आणि असे जे रिपीट्स असतात यांनाच म्हटलं जातं व्हेरिएबल नंबर टँडम रिपीट्स. हे व्हेरिएबल नंबर म्हणजे काय? इथे जी न्यूक्लिओटाइड आहेत हे न्यूक्लिओटाइड काहींमध्ये 20 चे असतील, काहींमध्ये 21 असतील, काही पर्सनमध्ये 22 असतील, काही पर्सनमध्ये 23 असतील. असे 20 पासून ते 200 न्यूक्लिओटाइडच्या सिक्वेन्सेस पर्सनमध्ये व्हॅरी होतात. म्हणजेच व्हेरिएबल नंबर आहे न्यूक्लिओटाइडचा. व्हेरिएबल नंबर आहे न्यूक्लिओटाइडचा. काहींमध्ये 20 न्यूक्लिओटाइड असतील तर काहींमध्ये हे 200 न्यूक्लिओटाइड पर्यंत त्यामध्ये व्हेरिएशन असू शकतो. याला म्हटलं आपण व्हेरिएबल नंबर. आता टँडम रिपीट म्हणजे काय? हे रिपीट त्या पर्टिक्युलर पर्सनमध्ये, सपोज ए नावाचा पर्सन आहे, त्यामध्ये 20 न्यूक्लिओटाइडच्या सिक्वेन्सची रिपीटेशन आहेत. तर हे 20 न्यूक्लिओटाइडचे सिक्वेन्स त्याच्या डीएनए मध्ये सारखे रिपीट झालेले असतील. ओके, सपोज बी नावाचा पर्सन आहे, त्यामध्ये 40 न्यूक्लिओटाइडची सिक्वेन्स आहे, तर त्या बी नावाच्या पर्सनमध्ये 40 न्यूक्लिओटाइडची सिक्वेन्स ही पुन्हा रिपीट झालेली असेल. यालाच म्हणतात व्हेरिएबल नंबर टँडम रिपीट्स. ओके, कन्झर्व झालेले हे रिपीट्स आहेत, पुन्हा होणारे रिपीट्स आहेत. आणि हे जे व्हेरिएबल नंबर टँडम रिपीट्स असतात ते एका पर्सनसाठी युनिक असतात. सपोज माझ्यामध्ये व्हेरिएबल नंबर टँडम रिपीट्स हे 20 न्यूक्लिओटाइडचे असतील तर तुमच्यामध्ये ते 22 न्यूक्लिओटाइडचे असू शकतात, किंवा काहींमध्ये तुमच्यापैकी ते 200 न्यूक्लिओटाइडचे असू शकतात. म्हणजेच तुमचा डीएनए हा तुमच्यासाठी युनिक आहे. का बरं युनिक आहे? कारण व्हेरिएबल नंबर टँडम रिपीट्स तुमच्याकडे आहेत. आता तुम्ही विचाराल की मदर आणि फादरमध्ये तुमच्या आणि तुमच्यामध्ये सेमच असतील का हे रिपीट्स? तर ते सेम नसतील, कारण ड्युरिंग द मिओसिस सुद्धा व्हेरिएशन्स होतात. प्रत्येक पर्सनमध्ये काही प्रमाणामध्ये म्युटेशन सुद्धा होत असतात आणि मिओसिसच्या प्रोसेसमध्ये, गॅमेट फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये व्हेरिएशन्स होत असतात, रिकॉम्बिनेशन होत असतात. त्यामुळे सुद्धा हे जे रिपीट्स असतात यांची संख्या ही कमी जास्त असते. याचाच अर्थ तुम्ही लक्षात घ्या, प्रत्येक पर्सनमध्ये हे व्हेरिएबल नंबर टँडम रिपीट युनिक आहेत. आणि जर हे व्हेरिएबल नंबर टँडम रिपीट्स आपण आयडेंटिफाय केले एखाद्या पर्सनमध्ये, किंवा एखाद्या पर्सनच्या डीएनएला आपण कट करून जर त्याच्या सिक्वेन्सेसला आयडेंटिफाय केलं तर आपण त्या पर्सनला सुद्धा आयडेंटिफाय करू शकतो. हीच टेक्निक आहे डीएनए फिंगरप्रिंटिंगची. हेच आहे प्रिन्सिपल डीएनए फिंगरप्रिंटिंगचं. आपण एक एक्झाम्पल घेऊयात ही टेक्निक कशी केली जाते. एक एक्झाम्पल आपण घेऊयात. सपोज एक विक्टिम आहे, एक पर्सन आहे, त्या पर्सनचा स्टॅबिंग होऊन म्हणजे चाकू लागून एका व्यक्तीचा खून झालेला आहे. ज्या व्यक्तीचा खून झाला आहे त्या व्यक्तीचं नाव आहे ए. ओके, याचा मर्डर झालेला आहे, याचा खून झालेला आहे, या व्यक्तीचं नाव आहे ए. आता जो मर्डर झालेला व्यक्ती आहे त्याच्या
हातांमध्ये काही हेअरचे सॅम्पल सापडलेत, केसांचे काही सॅम्पल सापडलेत. आता केसांना जर तुम्ही पाहिलं, केसांना जर तुम्ही उपटून पाहिलं तर त्याच्या खाली तुम्हाला अशा सेल्स दिसतात, व्हाईट कलरच्या सेल्स दिसतात. या सेलमध्ये DNA असणार आहे, बरोबर. म्हणजे ज्या व्यक्तीचा मर्डर झालेला आहे त्याच्या हातामध्ये, त्याच्या नखांमध्ये काही केस सापडलेले आहेत. ओके, पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलं आणि पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर त्यांना समजलं की काही लोक त्याच्या घरी आले होते त्या दिवशी. जे लोक त्याच्या घरी आले होते ते लोक आहेत इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर समजलेले B आणि C. कोण कोण आहेत? B आणि C. जर B आणि C यांनी खून केला असेल तर ते हेअर सॅम्पल त्या Aच्या हातामध्ये सापडलेले B आणि C चे सुद्धा असू शकतात, बरोबर. किंवा तो जो हेअर सॅम्पल आहे तो स्वतः Aचा सुद्धा असू शकतो, आपण सांगू शकत नाही काय आहे. ठीक आहे, तर मग या केसला जर रिझॉल्व करायचं असेल DNA फिंगरप्रिंटिंग टेक्निकने तर इझिली रिझॉल्व केलं जाऊ शकतं. कसं की जो A पर्सन आहे त्या A पर्सनच्या हातामध्ये जे हेअर सॅम्पल सापडलेलं आहे ते हेअर सॅम्पल ते जर Bचं असेल किंवा Cचं असेल किंवा जेवढे सस्पेक्टेड असतील त्यापैकी कोणाचं असेल हे जर आपण चेक केलं तर याद्वारे आपल्याला काही क्लू मिळू शकतो. कळतंय? सपोज B, C आणि D हे तिघे जण आहेत जे सस्पेक्टेड आहेत. सस्पेक्टेड म्हणजे यांच्यावर पोलिसांना संशय आहे. ठीक आहे, मग काय करणार इथे? A जो पर्सन आहे त्या A पर्सनकडनं हेअरचं सॅम्पल जे मिळालेलं आहे ते घेणार, बरोबर. त्याचबरोबर जो A पर्सन आहे जो मर्डर झालेला आहे त्याचा सुद्धा DNAचं सॅम्पल कलेक्ट केलं जाणार. त्यानंतर B, C, D या तिघीही पर्सनकडनं DNAचं सॅम्पल कलेक्ट केलं जाणार. मी DNA फिंगरप्रिंटिंगची टेक्निक आता एक्सप्लेन करायला सुरुवात केलेली आहे की एक एक्झाम्पल घेतलं आपण. क्राईम सीन आहे आणि क्राईम सीनमध्ये A नावाच्या पर्सनचा मर्डर झालेला आहे. याच्या हातामध्ये काही हेअर सॅम्पल सापडलेले आहेत. हेअर सॅम्पल जे आहे त्याच्यामध्ये सेल्स, त्या हेअरला खाली बॉटमला सेल्स असतात, त्या सेल्समध्ये DNA असणार आहे आणि हा जो DNA आहे किंवा हा जो हेअर सॅम्पल आहे हा कोणाचा आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. ठीक आहे, जर हे आपल्याला आयडेंटिफाय करता आलं तर आपल्याला सांगता येईल की खून कोणी केलेला असू शकतो किंवा क्राईम सीनच्या वेळेस कोण तिथे प्रेझेंट होतं हे सुद्धा आपल्याला कळू शकतं, बरोबर. मग A जो पर्सन आहे या A पर्सनकडनं DNA सॅम्पल कलेक्ट केलं, B कडनं DNA सॅम्पल कलेक्ट केलं, C कडनं DNA सॅम्पल कलेक्ट केलं, D कडनं DNA सॅम्पल कलेक्ट केलं. पहिली स्टेप आहे DNA फिंगरप्रिंटिंगची आयसोलेशन ऑफ DNA. DNAचं आयसोलेशन करायचं म्हणजे सेल्स जे आहेत त्या सेल्स घ्यायच्या, सेल्सला ब्रेक करायचं, न्यूक्लियसमध्ये जो DNA असेल त्याला आयसोलेट करता येईल. हा जो आयसोलेट केलेला DNA आहे या आयसोलेट केलेल्या DNAला आता रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज एन्झाईम वापरून कट करायचं. पहिली स्टेप आहे आयसोलेशन ऑफ DNA. दुसरी स्टेप आहे रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंटेशन. ओके, फर्स्ट स्टेप इज आयसोलेशन ऑफ DNA. दुसरी स्टेप आहे रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंटेशन किंवा याला रेस्ट्रिक्शन डायजेशन असं सुद्धा म्हणतात. रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंटेशन किंवा रेस्ट्रिक्शन डायजेशनमध्ये आपण इथे रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स यूज करतो. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस हे असे एन्झाईम असतात जे DNAला एखाद्या पर्टिक्युलर सिक्वेन्समध्येच कट करतात. इथे चारही सॅम्पलमध्ये यूज केला जाणारा रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज एन्झाईम हा सेमच असणार आहे. म्हणजे इथे या चारही सॅम्पलमध्ये वापरला जाणारा रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज सेम असेल तर हा रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज या DNAला एखाद्या स्पेसिफिक सिक्वेन्समध्ये क्लीव्ह करेल आणि इथे DNAचे फ्रॅगमेंट मिळतील. इथे Aचे फ्रॅगमेंट मिळाले, Bचे फ्रॅगमेंट मिळाले, Cचे फ्रॅगमेंट मिळाले, Dचे फ्रॅगमेंट मिळाले. ठीक आहे, ABCDचे फ्रॅगमेंट मिळालेले आहेत, ABCDचे फ्रॅगमेंट मिळालेले आहेत. आता इथे आपल्याला आणखी एक फ्रॅगमेंट एखाद DNAचं सॅम्पल फ्रॅगमेंटेशन करायचं आहे. तो आहे A कडे मिळालेला हेअर सॅम्पल. Aच्या हातामध्ये जो हेअर सॅम्पल मिळाला होता त्या हेअर सॅम्पलमधनं पण DNA आपल्याला आयसोलेट करावा लागेल. सपोज तो आहे E, तो आहे E. पहा, B, C, D हे सस्पेक्ट आहेत. A हा मर्डर झालेला व्यक्ती आहे आणि E हा त्या मर्डर झालेल्या व्यक्तीच्या हातामध्ये सापडलेले हेअरचे सॅम्पल आहेत. यामधनं सुद्धा DNA आयसोलेट करायचा. याला सुद्धा सेम रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजने कट करायचं. ठीक आहे, सेम रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजने इथे कट केलंय. DNAचे फ्रॅगमेंट मिळतील. आता हे जे फ्रॅगमेंट मिळालेले आहेत DNAचे, या DNAच्या फ्रॅगमेंटला सेपरेट करायचं आहे बाय युझिंग अ टेक्निक अगॅरोजेल इलेक्ट्रोफोरेसिस. टेक्निकचं नाव लक्षात ठेवा. टेक्निकचं नाव आहे अगॅरोजेल इलेक्ट्रोफोरेसिस. या अगॅरोजेल इलेक्ट्रोफोरेसिसच्या टेक्निकमध्ये आपण DNAला सेपरेट करतो.
इलेक्ट्रोफोरेसिस. इलेक्ट्रोफोरेसिसच्या टेक्निकमध्ये एक अगॅरोजची जेल बनवली जाते. जसं अगार अगार असतं तसं अगॅरोज नावाची एक पावडर असते. त्या पावडरचा वापर करून आपण DNA सेपरेट करू शकतो अकॉर्डिंग टू देअर लेंथ. DNA त्यांच्या लेंथनुसार सेपरेट होतात किंवा त्यांच्या वेटनुसार सेपरेट होतात अगॅरोज जेल इलेक्ट्रोफोरेसिस या टेक्निकमध्ये. DNAचे जे फ्रॅगमेंट केलेले आहेत या फ्रॅगमेंटला सेपरेट करायचं आहे अगॅरोज जेल इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निक वापरून. कसं सेपरेट करणार अगॅरोज जेल इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निक वापरून? या टेक्निकमध्ये अगॅरोजची जेल तयार केली जाते. या अगॅरोजच्या जेलमध्ये एका बाजूला निगेटिव्ह चार्ज असेल, दुसऱ्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज असेल, बरोबर. आणि हा जो अगॅरोजची जेल आहे या जेलमध्ये इकडे एका बाजूला जिकडे निगेटिव्ह चार्ज आहे तिथे वेल्स क्रिएट केल्या जातात. सपोज इथे वेल्स क्रिएट केलेल्या आहेत. वेल्स काय आहेत? A, B, C, D आणि E अशा इथे वेल्स क्रिएट केलेल्या आहेत. या वेल्समध्ये मध्ये Aचं सॅम्पल जे फ्रॅगमेंट आहेत Aचे ते फ्रॅगमेंट इथे ॲड करायचे आहेत. Bच्या वेलमध्ये Bचे फ्रॅगमेंट ॲड करायचे आहेत. Cच्या वेलमध्ये Cचे फ्रॅगमेंट, D आणि Eच्या वेलमध्ये यांचे फ्रॅगमेंट आपल्याला ॲड करायचे आहेत. जो E वेल आहे या वेलमध्ये आपण जे DNAचे फ्रॅगमेंट ॲड केलेले आहेत ते ॲक्च्युअल सॅम्पल आहे ज्याला आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे ABCDच्या सॅम्पल बरोबर. जर आपण अगॅरोज जेल इलेक्ट्रोफोरेसिसचं हे ॲपॅरेटस ऑन केलं, याला जर आपण चार्ज ऑन केला तर इकडच्या बाजूने निगेटिव्ह चार्ज असणार आहे आणि या बाजूने पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. निगेटिव्ह चार्जमुळे DNA जो असेल तो या डायरेक्शनमध्ये रिपेल केला जाईल आणि पॉझिटिव्ह चार्जमुळे DNA या डायरेक्शनमध्ये अट्रॅक्ट केला जाईल. या चार्जमुळे DNAवर ॲक्च्युअली आहे निगेटिव्ह चार्ज, त्यामुळे निगेटिव्ह चार्ज एकमेकांना रिपेल करतील. त्यामुळे DNA हा पॉझिटिव्ह चार्जकडे ढकलला जाईल कारण पॉझिटिव्ह चार्ज त्याला अट्रॅक्ट करणार आहे. ठीक आहे. आणि जी अगॅरोज जेल आहे या अगॅरोज जेलमधनं DNA पास होणार आहे. DNA पास होताना इथे जे फ्रॅगमेंट आहेत DNAचे त्यांच्या लेंथनुसार सेपरेट होणार आहेत. जे सर्वात छोटे फ्रॅगमेंट असतील ते सर्वात पुढे असतील आणि जे मोठे फ्रॅगमेंट असतील ते मागे असतील. जर एका न्यूक्लियोटाइडचा जरी डिफरन्स असेल तरी सुद्धा इथे DNA सेपरेट होतात. अगॅरोज जेल इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये आपण DNA फ्रॅगमेंटचं सेपरेशन करत आहोत आणि एका न्यूक्लियोटाइडचा जरी डिफरन्स असेल तरी DNA इथे सेपरेट होणार आहेत त्यांच्या फ्रॅगमेंटच्या साईजनुसार. ओके. इथे तुम्ही असं कन्सिडर करू शकता ही अगॅरोज जेल इलेक्ट्रोफोरेसिसची जी जेल आहे ही जेल एखाद्या जंगलासारखी आहे आणि हे जे DNA आहेत हे हत्ती आणि उंदरासारखे आहेत. उंदीर म्हणजे काय? सगळ्यात छोटा. जो सगळ्यात छोटा DNA असेल, जो उंदरासारखा छोटासा DNA असेल तो या घनदाट जंगलामधनं पटकन पुढे निघून जाईल. परंतु जो मोठा DNA आहे जो हत्तीसारखा आहे त्याला या जंगलामधनं क्रॉस करण्यासाठी वेळ लागेल. बरोबर. याचा अर्थ DNA त्यांच्या साईजनुसार इथे सेपरेट होतील, त्यांच्या लेंथनुसार सेपरेट होतील. सर्वात छोटा DNA हा सर्वात पुढे असेल, सर्वात छोटा DNA हा सर्वात पुढे असेल आणि त्यापेक्षा मोठे DNA हे त्याच्या मागे असतील. आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला DNAचे मिळणार आहेत बँड्स. काय मिळणार आहेत? बँड्स. इथे एक बँड मिळेल, सपोज इथे एक बँड मिळाला, इथे एक बँड मिळाला, इथे एक बँड मिळाला, इथे एक बँड मिळाला. हे बँड काय इंडिकेट करतात? एका बँडमध्ये असलेला DNA हा एकाच साईजचा असणार आहे, हे लक्षात घ्या. सपोज आता Bचा जो बँड आहे तो एक बँड इथे मिळाला, इथे मिळाला, इथे मिळाला, हा Bचा बँड आहे. ठीक आहे. Cचा जो बँड आहे आणि Dचा बँड आहे तो पण आपण काढूयात. सपोज Dचा बँड इथे मिळाला असा, हा मिळालेला आहे Dचा बँड. ठीक आहे. आणि Eचा बँड जो आहे तो या पद्धतीने मिळाला आहे. सपोज असा मिळालेला आहे Eचा बँड. ठीक आहे. आता जो Cचा बँड आहे तो पुन्हा एकदा ड्रॉ करूयात आपण.
या पद्धतीने आपल्याला बँड मिळालेले आहेत. काय काय बँड मिळालेत? ABCDE हे बँड कसे मिळालेत? हे बँड मिळालेत लेंथ ऑफ DNA अनुसार. DNAचं जसं लेंथ असेल त्या अनुसार हे बँड मिळालेले आहेत. आता या बँडला आपल्याला कंपेअर करायचं. जर या जेलला आपण अल्ट्राव्हायोलेट लाईट खाली पाहिलं तर अल्ट्राव्हायोलेट लाईटच्या खाली ह्या ज्या जेल्सचे बँड आहेत हे बँड चकाकतात. ठीक आहे. तर अल्ट्राव्हायोलेट लाईटच्या खाली हे बँड जर चकाकत असतील तर आपल्याला समजेल कोणत्या दोन पर्सनचे बँड किंवा कोणत्या दोन सॅम्पलचे बँड हे सारखे आहेत. इथे पाहू शकता तुम्ही या सर्व वेल्स आहेत, बरोबर का नाही? या सर्व वेल्स होत्या खाली, या सर्व वेल्स आहेत आणि इथे सर्व बँड आहेत. जर ई हा काय सॅम्पल आहे, जो हातामध्ये सापडलेला हेअर होता त्या हेअरचा हा सॅम्पल आहे ई हा. आणि या सॅम्पलमध्ये पहा, तुम्ही पाहू शकता इथे हे मिळालेले बँड आहेत. या सॅम्पलचं जर कंपॅरिझन आपण केलं तर हा जो आहे पहा इकडे बी जो दिसतोय तुम्हाला, बी मध्ये आणि या ई मध्ये सॅम्पल सेम आहे. बी मध्ये आणि ई मध्ये जो DNA चे बँड फॉर्म झालेले आहेत हे बँड सेम आहेत. याचा अर्थ हा जो हेअर सॅम्पल आहे हा या बी या पर्सनचा आहे. का असं आहे? कारण एकाच पर्सनचे जर दोन DNA चे सॅम्पल आपण घेतले, दोघांना सेम रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसने कट केलं आणि जर आपण त्यांचं अगॅरोस जेल इलेक्ट्रोफोरेसिसने सेपरेशन केलं तरी त्यांचे बँड सेमच मिळतील. जर तुम्ही माझा हेअरचा सॅम्पल घेतला आणि माझ्या स्किनच्या सेलचं सॅम्पल घेतलं तरी दोन्ही सॅम्पल मध्ये असलेले DNA सेम असतील, कारण मी एकच पर्सन आहे इथे. तर या केसमध्ये इथे बघा, ई हा हातामध्ये सापडलेला हेअरचा सॅम्पल होता, त्या हेअरच्या सॅम्पलमध्ये असलेला DNA आणि बी या पर्सनकडे असलेला DNA हे दोन्ही DNA सेम आहेत. याचा अर्थ काय की ज्या व्यक्तीचा खून झाला त्याच्या हातामध्ये जे हेअर सॅम्पल सापडलेले आहेत ते हेअर सॅम्पल बीच्या हेअर बरोबर किंवा बीच्या DNA बरोबर मॅच करतात. आणि जर असं होत असेल तर बी हा खुनी असू शकतो किंवा तो क्राईम सीनच्या वेळेस प्रेझेंट होता. हे आपल्याला यावरून समजतं. ठीक आहे. आता हे तर जेलने समजलं आपल्याला की क्राईम सीनच्या वेळेस तिथे कोण प्रेझेंट होतं. पण जर कोर्टामध्ये दाखवायचं असेल तर काय जेल नेणार आहेत का कोर्टामध्ये? जेल तर आपण नेऊ नाही शकत कोर्टामध्ये, बरोबर का नाही? मग हा जो रिझल्ट मिळालेला आहे या रिझल्टला आपल्याला फोटोग्राफिक फिल्मवर ट्रान्सफर करायचं. फोटोग्राफिक फिल्म म्हणजे एक्सरे जी फिल्म आहे त्या एक्सरेच्या फिल्मवर आपल्याला या रिझल्टला ट्रान्सफर करायचं आहे. कसं करणार आपण? तर यासाठी पुढच्या टेक्निक आहेत. हे झालं जेल इलेक्ट्रोफोरेसिस. जेल इलेक्ट्रोफोरेसिस नंतरची पुढची टेक्निक असते सदन ब्लॉटिंग. टेक्निक लक्षात घ्या, काय आहे? सदन ब्लॉटिंग. आता ब्लॉट म्हणजे काय? ब्लॉट या शब्दाचा अर्थ आहे ॲब्सॉर्प्शन. ब्लॉट या शब्दाचा काय आहे अर्थ? ॲब्सॉर्प्शन. आता इथे जे जेलवर बँड मिळालेले आहेत हे बँड आपल्याला एका पेपरवर ट्रान्सफर करायचे आहेत. त्या पेपरचं नाव आहे नायट्रोसेल्युलोज पेपर. नायट्रोसेल्युलोज पेपर किंवा नायलॉन पेपर. नायट्रोसेल्युलोज किंवा नायलॉन पेपर जो असतो या पेपरवर सर्वप्रथम आपल्याला हे मिळालेले असेच्या असे याच लोकेशनवाले बँड ट्रान्सफर करायचे आहेत आणि यासाठी आपण ही टेक्निक वापरणार आहोत. टेक्निकचं नाव आहे सदन ब्लॉटिंग. सदन ब्लॉटिंगच्या टेक्निकमध्ये काय करतात? एक पॉट घेतात, एक भांडं घेतात. ठीक आहे. त्या भांड्यामध्ये रनिंग एक बफर टाकतात. बफर म्हणजे लिक्विड टाकतात. ठीक आहे. आता हे जे बफर आहे किंवा लिक्विड आहे या बफर किंवा लिक्विडवर सर्वप्रथम एक स्पॉन्ज ठेवायचा. काय ठेवायचा? स्पॉन्ज किंवा स्पंज माहिती तुम्हाला? ओके. स्पंज ठेवायचं यावर इथे स्पंज ठेवायचं. आता या स्पंजवर ठेवायची आहे ही जेल. ही जेल कट करायची आणि ही जेल या स्पंजवर इथे ठेवायची. जेल कट करून या स्पंजवर ठेवायची आहे. ठीक आहे. याच्या खाली काय आहे? लिक्विड आहे, जे या लिक्विड बफर आहे, जे या सदन ब्लॉटिंग टेक्निकमध्ये वापरलं जाणार आहे ॲब्सॉर्प्शनसाठी. ओके. हे आहे स्पॉन्ज. ओके. लिक्विड आहे, हे स्पॉन्ज आहे. स्पॉन्जच्या वरती काय आहे? ही असणार आहे जेल. ही जेल आहे ना, ही कट करायची बाजूने अशीच्या अशी इथे ठेवायची. ठीक आहे. जेल अशी ठेवल्यानंतर इथे तुम्हाला ठेवायचा नायलॉन पेपर. मी असं दाखवतो पहा. हा असेल नायलॉन पेपर किंवा नायट्रोसेल्युलोज पेपर.
हा नायलॉन किंवा नायट्रोसेल्युलोज पेपर इथे ठेवायचा आणि यावर आणखी दुसरा एक स्पंज ठेवून द्यायचा, इथे एक स्पंज ठेवायचा. ठीक आहे. हा ब्लॅक कलरचा काय आहे, नायलॉन किंवा नायट्रोसेल्युलोज पेपर आहे आणि इथे वरती काय आहे, हा स्पंज आहे. ठीक आहे. मग आता पहा, खाली स्पंज आहे, वर स्पंज आहे. ओके. या खालच्या स्पंजवर जेल आहे, त्यावर नायलॉन पेपर आहे आणि नायलॉन पेपरच्या वरती दुसरा स्पंज आहे. ठीक आहे. यामुळे काय होईल पहा, हा जो खालचा स्पंज आहे किंवा स्पंज आहे हा वॉटर ॲब्सॉर्ब करेल. वॉटर म्हणण्यापेक्षा हे लिक्विड ॲब्सॉर्ब करेल. हे लिक्विड ॲब्सॉर्ब करून जेलमध्ये जाईल. जेलमधनं हे लिक्विड पास होणार आहे वरती या स्पॉन्जकडे. या स्पॉन्जकडे ज्यावेळेस हे जेलमधनं हे लिक्विड पास होणार आहे, या जेलवर असलेले जे बँड्स आहेत, हे पहा, हे बँड दिसतात ना तुम्हाला जेलवरचे, हे जेलवर असणारे जे बँड्स आहेत हे या नायलॉनच्या पेपरवर ट्रान्सफर होतील. असे नायलॉनच्या पेपरवर हे ट्रान्सफर होतील आणि नायलॉनच्या पेपरवर हे ट्रान्सफर झाल्यानंतर सपोज हा नायलॉन पेपर असेल किंवा नायट्रोसेल्युलोज पेपर असेल, तर या नायट्रोसेल्युलोज पेपरवर असेच्या असे बँड ट्रान्सफर झालेले असतील. कळतंय? ही टेक्निक जी आहे हिला सदन ब्लॉटिंग म्हणतात. खालून जो ट्रान्सफर होणारं लिक्विड आहे हे लिक्विड जेलमधनं पास होईल, जेलमधनं या पेपरमधनं पास होईल, पेपरमधनं या स्पॉन्जकडे पास होईल. हे पास होताना जेलमध्ये असलेले जे बँड असतील ते या पेपरला चिटकतील. जेलवर आपण पेपर ठेवलेला आहे, खालनं लिक्विड येतंय, खालनं लिक्विड येताना हे जे बँड असतील हे पेपरला चिटकतील. आता हा पेपर काढून घ्यायचा, आपल्याला पेपरला चिटकतील, हा पेपर काढून घ्यायचा. ठीक आहे. आता पुढची जी टेक्निक आहे त्या टेक्निकमध्ये हे जे बँड आहेत ना हे पेपरला चिटकले. तुम्ही असं इमॅजिन करा, हे बँड ABCD चे पेपरला चिटकलेले आहेत. या बँडला आपल्याला लोकेट करायचं आहे. या बँडला या पेपरवरनं आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे एक्सरे फिल्मवर. ब्लॅक कलरची फिल्म असते ना एक्सरे फिल्म, त्या एक्सरे फिल्मवर आपल्याला या बँडला ट्रान्सफर करायचं. कसं करणार, यासाठी पुढची टेक्निक आहे हायब्रिडायझेशन. कोणती टेक्निक आहे, हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशनच्या टेक्निकमध्ये एक DNA वापरला जातो, सिंगल स्टँडर्ड DNA किंवा सिंगल स्टँडर्ड RNA इथे वापरला जातो. हा सिंगल स्टँडर्ड DNA किंवा सिंगल स्टँडर्ड RNA जो आहे यालाच म्हटलं जातं प्रोब. काय म्हणायचं याला, प्रोब. आता हा जो सिंगल स्टँडर्ड DNA असेल किंवा सिंगल स्टँडर्ड RNA असेल, यावर काही न्यूक्लिओटाइड असतील, बरोबर, न्यूक्लिओटाइडचे सिक्वेन्सेस असतील. या सिंगल स्टँडर्ड DNAला लेबल करायचं म्हणजेच या सिंगल स्टँडर्ड DNAला जोडायचा रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स. ओके. रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स म्हणजे असे सबस्टन्स असतात जे एक लाईट ॲब्सॉर्ब करतील आणि दुसरी लाईट एमिट करतील, बरोबर. असा रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स या DNAला जोडायचा. इथे आपण याला म्हणणार आहोत प्रोब. ठीक आहे. हा जो सिंगल स्टँडर्ड DNA आहे किंवा सिंगल स्टँडर्ड RNA आहे, डॉक्टर लालजी सिंग यांनी या प्रोबचं आयसोलेशन केलं फिमेल बँडेड क्रेट स्नेकच्या Y क्रोमोझोमपासून. फिमेल बँडेड क्रेट स्नेक जी असते तिच्याकडे X आणि Y असे क्रोमोझोम असतात. त्यापैकी जो Y क्रोमोझोम आहे त्याचा सॅटेलाइट DNA, आपण सॅटेलाइट DNA बद्दल डिस्कस केलेला आहे. सॅटेलाइट DNAवर रिपिटेटिव्ह DNA सिक्वेन्सेस असतात. त्या सॅटेलाइट DNAचा लालजी सिंग यांनी प्रोब म्हणून वापर केला. या प्रोबला लेबल करायचा आहे आपल्याला. लेबल करून हा जो प्रोब आहे या प्रोबच्या खूप साऱ्या कॉपीज तयार करायच्या आहेत. खूप साऱ्या कॉपीज या प्रोबच्या तयार करायच्या आहेत आणि या ज्या कॉपीज असतील खूप साऱ्या, यांना एका बफरमध्ये टाकायचं आहे, लिक्विडमध्ये टाकायचं आहे आणि या लिक्विडला या नायलॉन पेपरवर जे काही बँड फॉर्म झालेले आहेत ना या बँडवर सोडायचं आहे. या बँडवर ज्या वेळेस या प्रोबला सोडलं जाईल, तुम्ही लक्षात घ्या प्रोब हा सिंगल स्टँडर्ड DNA आहे आणि जर DNA सिंगल स्टँडर्ड असेल तर तो त्याला जिथे दुसरा DNA मिळणार आहे सिंगल स्टँडर्ड त्या DNAला तो बाइंड होतो. ही प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे. याच प्रॉपर्टीला हायब्रिडायझेशन असं म्हणतो आपण. तर या प्रॉपर्टीमुळे काय होईल, हा जर सिंगल स्टँडर्ड DNA ज्याच्या खूप साऱ्या कॉपीज आहेत आपल्याकडे, हा खूप साऱ्या कॉपी असलेला DNA आपण लिक्विडमध्ये टाकला, बफरमध्ये टाकला आणि याला या पेपरवर सोडलं, थोडं पेपरवर सोडून दिलं, तर काय होईल, हा जो प्रोब असेल प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे बँड आहे त्या बँडमध्ये काहीतरी DNA, कोणतं तरी DNA सिंगल स्टँडर्ड असेल, बरोबर, त्या प्रत्येक बँडच्या DNA बरोबर हा जाऊन बाइंड होणार आहे. कोण, प्रोब. प्रोब प्रत्येक बँडच्या DNA बरोबर जाऊन बाइंड होणार आहे आणि जिथे जिथे बँड असेल तिथे तिथे हा प्रोब बाइंड होईल. आता प्रोबकडे काय प्रॉपर्टी आहे, प्रोबकडे प्रॉपर्टी आहे की हा प्रोब रेडिओ ॲक्टिव्ह आहे. कसा आहे, रेडिओ ॲक्टिव्ह आहे. म्हणजे हा प्रोब पूर्णपणे इथे पसरेल, जिथे जिथे बँड आहे तिथे तिथे चिटकेल.
बरोबर. काही जिथे बँड नाहीये तिथे सुद्धा हा डीएनए असणार आहे, प्रोब हा डीएनए असणार आहे. सपोज इथे बँड नाहीये तरी पण तिथे डीएनए असणार आहे. मग याला कसं काढायचं, तिथे इथे एक स्टेप असते, तिला म्हणतात वॉशिंग टेक्निक. वॉशिंगच्या टेक्निकमध्ये स्लोली लिक्विड यामध्ये सोडलं जातं. स्लोली ज्यावेळेस लिक्विड सोडलं जातं, जो अनबाउंड डीएनए आहे, अनबाउंड म्हणजे जो बँडला बाइंड झालेला नाही असा डीएनए इथून निघून जाणार. आणि तो डीएनए निघून गेला, फक्त कोणता डीएनए राहणार प्रोबवाला, जो या बँडला बाउंड आहे. ओके, तर जिथे जिथे बँड आहे त्या ठिकाणी हा डीएनए बाउंड फॉर्ममध्ये असेल. हा बाउंड फॉर्ममध्ये असेल. आता काय करायचं, शेवटची टेक्निक, त्या टेक्निकला म्हणायचं फोटोग्राफी. या टेक्निकला काय म्हणायचं, फोटोग्राफी. काय करणार, हायब्रिडायझेशनमध्ये काय केलं आपण, हायब्रिडायझेशनमध्ये आपण प्रोब तयार केला, प्रोबला रेडिओ ॲक्टिव्हली लेबल केलं, प्रोबला या सॅम्पलवर सोडलं, याला सॅम्पलवर सोडल्यानंतर प्रोब जिथे जिथे बँड आहे तिथे तिथे बाइंड होईल. जिथे जिथे बँड आहे तिथे बाइंड झाल्यानंतर तिथे बाइंड झाल्यानंतर आता फक्त शेवटची स्टेप काय करणार आपण, यावर एक्सरे फिल्म ठेवा. यावर काय ठेवा, एक्सरे फिल्म ठेवा. तुम्ही यावर ज्यावेळेस एक्सरे फिल्म ठेवणार आहात, या नायलॉन पेपरवर हायब्रिडायझेशन केलेलं आहे आपण प्रत्येक बँडचं, ज्यावेळेस आपण यावर नायलॉन पेपरवर एक्सरे फिल्म ठेवणार आहोत, या एक्सरे फिल्मवर काय होणार आहे पहा, हे जे रेडिओ ॲक्टिव्ह प्रोब आहेत ना, या रेडिओ ॲक्टिव्ह प्रोब लाईट एमिट करतील आणि ती जी एक्सरे फोटोग्राफिक फिल्म असेल, त्या फोटोग्राफिक फिल्मवर त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बँड आहे, जिथे जिथे बँड असणार आहे तिथे तिथे एक व्हाईट स्पॉट पडेल. कळतंय तुम्हाला, म्हणजे आता तुम्ही असं इमॅजिन करा, एक ब्लॅक इथे पेपर आहे, ब्लॅक पेपर म्हणजे फोटोग्राफिक फिल्म आहे, त्या फोटोग्राफिक फिल्मवर जिथे जिथे बँड आहे तिथे तिथे एक व्हाईट स्पॉट पडणार आहे. समजतंय तुम्हाला, का व्हाईट स्पॉट पडला, कारण आपण प्रोब जो वापरला त्याला रेडिओ ॲक्टिव्ह केलं होतं. समजलं. आता ही फिल्म उचला आणि या फिल्मकडे बघा, या फिल्मकडे तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला सरळ समजेल की इकडे सगळ्या ठिकाणी जिथे जिथे आपण हे बँड काढलं तिथे तिथे स्पॉट आहे. आणि हा जो ई सॅम्पल आहे, या ई सॅम्पल्स आणि बी सॅम्पलचे स्पॉट पहा, इथे बरोबर बँड आहे, इथे बँड आहे, जिथे बरोबर स्पॉट असणार आहेत. आणि हे स्पॉट काय इंडिकेट करतात की हा ई सॅम्पल आणि बी सॅम्पल दोन्ही सॅम्पल सेम आहेत. आणि ही जर फोटोग्राफिक फिल्म आपण कोर्टामध्ये दाखवली आणि त्याचा ॲनालिसिस जर आपण पाठवलं तर त्यावरून हे सिद्ध होईल की बी हा क्राईम सीनच्या वेळेस तिथे प्रेझेंट होता. बरोबर. तर ही जी टेक्निक आहे ज्यामध्ये आयसोलेशन ऑफ डीएनए केलं जातं, जेल इलेक्ट्रोफोरेसिस केलं जातं, जेल इलेक्ट्रोफोरेसिस केल्यानंतर सदन ब्लॉटिंग केलं जातं. सदन ब्लॉटिंगमध्ये डीएनएला जेलवरनं पेपरवर, नायलॉन पेपरवर ट्रान्सफर केलं जातं. त्यानंतर हायब्रिडायझेशन केलं जातं. हायब्रिडायझेशनमध्ये प्रोब वापरला जातो. हायब्रिडायझेशन केल्यानंतर फोटोग्राफी केली जाते आणि फोटोग्राफिक फिल्म ही जी असेल ही प्रूफ असेल की या दोन व्यक्तींचं सॅम्पल किंवा हे दोन जे सॅम्पल आहेत हे सेमच आहेत. या टेक्निकचा वापर करून, डीएनए फिंगरप्रिंटिंगचा वापर करून एखादी जर रेपची केस असेल तर त्या रेपच्या केसमध्ये जो पर्सन रिस्पॉन्सिबल असेल त्या पर्सनला सुद्धा शिक्षा केली जाऊ शकते. याचबरोबर पॅटर्निटी टेस्टिंग म्हणजे सपोज एखादं बाळ आहे, त्या बाळावर कधी लोक म्हणतात की हे आमचं बाळ, दोन फॅमिलीज म्हणतात हे आमचंच बाळ आहे. त्या केसमध्ये जे फादर असतील त्या दोन्ही जे म्हणतात ना की आम्ही फादर आहोत किंवा आम्ही मदर आहोत, त्यांचा डीएनए सॅम्पल घेऊन, बाळाचा डीएनए सॅम्पल घेऊन असं त्यांचं ॲनालिसिस केलं जाऊ शकतं. जो सर्वात जास्त सिमिलॅरिटी दाखवेल त्याच्या म्हणजे ज्या मुलाबरोबर, त्याला आपण त्याचा फादर म्हणून सांगू शकतो. ओके. सो पॅटर्निटी टेस्टिंगमध्ये, रेपच्या केसमध्ये किंवा मर्डरच्या केसमध्ये, फॉरेन्सिक ॲनालिसिसमध्ये, किंवा जर एखाद्याची पेडिग्री म्हणजे एखाद्याची फॅमिली हिस्ट्री पाहायची असेल, कोण कोणाशी रिलेटेड आहे, पेडिग्री जर ॲनालिसिस करायचं असेल, डॉगचं करायचं असेल, कॅटचं करायचं असेल, काऊचं पेडिग्री ॲनालिसिस करायचं असेल, किंवा ह्युमनचे फॅमिली कोण कोणाशी रिलेटेड आहे याचं जर ॲनालिसिस करायचं असेल तर त्यासाठी म्हणजेच पेडिग्री ॲनालिसिससाठी सुद्धा या डीएनए फिंगरप्रिंटिंग टेक्निकचा वापर केला जाऊ शकतो. इथे हा लेसन संपलेला आहे. मी थोडासा हा पॉईंट फास्ट घेतलेला आहे, वेळेची थोडीशी कमतरता होती माझ्याकडे, त्यामुळे मी थोडासा फास्ट घेण्याचा प्रयत्न केला. जर यात काही डाऊट असतील तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता.